वळती तालुका आंबेगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त पंचांग वाचनाची मागील अनेक वर्षांपासूनची जुनी परंपरा आजही गावात टिकून आहे. सकाळी गावातील ग्रामदैवतांच्या समोर आड्यागुड्या लावण्यात आल्या. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंचांग वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामदैवतांचे पूजन करण्यात आले. यंदा मेघनिवास माळ्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. त्यामुळे पाऊस भरपूर प्रमाणात पडणार असून धनधान्याचे प्रमाण वाढेल असे भाकीत वर्तवण्यात आले. प्रकाश लोंढे पाटील यांनी पंचांगाचे पूजन केले. पुरोहित बाळकृष्ण नथू बेल्हेकर यांनी पंचांग वाचन केले. मेघादीप चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल व संपत्ती वाढेल व लोक सुखी समाधानी आनंदी राहतील असे भाकीत वर्तवलेले आहे. यावेळी गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रकाश लोंढे पाटील यांनी पंचांगाचे पूजन केले तर बाळकृष्ण नथू बेल्हेकर यांनी पंचांग वाचन केले. यावेळी सरपंच आनंद वाव्हळ, नथू नाना लोंढे, डॉक्टर शिवाजी भोर, वामन वाळुंज, अंकुश भोर, चंद्रकांत बोरा, गेनुभाऊ वाळुंज, देवराम भोर, नारायण भोर, बाळासाहेब शिंदे, बाळश्राम भोर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हाय खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल, धान्य व फळे विपुल मिळतील, संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. आणि निरसाचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन पदार्थ पुष्कळ होतील. आणि त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्राचं म्हणजे प्रवेश करतो, त्याचं फळ आहे धान्य व कापड पुष्कळ होईल, धनधान्य वाढेल. यावर्षी मेघनिवास माळ्याच्या घरी असल्याने पाऊस जास्त पडेल. त्यानंतर भरपूर वृष्टी होऊन धनधान्य प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आडक पर्जन्यमान मध्यम असून 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. यावर्षी तर सध्या 1 जून 26 पर्यंत राशीनुसार गुरुबळ मेष राशीला तिसरा गुरु आहे, वृषभ राशीला दुसरा, मिथुन राशीला पहिला, कर्क राशीला 12वा गुरु आहे. 4, 8, 12 नसू नये. सिंह राशीला 11वा, कन्या राशीला 10वा, तुळ राशीला 9वा, वृश्चिक राशीला 8वा, धनु राशीला 7वा, मकर राशीला 6वा, कुंभ राशीला 5वा आहे आणि मीन राशीला 4था गुरु आहे. त्याच्यानंतर 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत मेष राशीला 4था गुरु आहे, वृषभ राशीला 3रा, मिथुन राशीला 2रा, कर्क राशीला 1ला, सिंह राशीला 12वा गुरु आहे, कन्या राशीला 11वा, तुळ राशीला 10वा, वृश्चिक राशीला 9वा, धनु राशीला 8वा आणि मकर राशीला 7वा, कुंभ राशीला 6वा, मीन राशीला 5वा. 31 ऑक्टोबर 26 पर्यंत. आता दुसरा परत गुरु पालट होतो 31 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 27 पर्यंत. तर मेष राशीला 5वा आहे, वृषभ राशीला 4था गुरु आहे, मिथुन राशीला 3रा, कर्क राशीला 2रा, सिंह राशीला 1ला आणि कन्या राशीला 12वा गुरु. पोपट वगैरे यांची काय अध्यक्षरा असतील पची 12 खडी तर त्यांना 12वा गुरु आहे. तुळ राशीला 11वा, वृश्चिक राशीला 10वा, धनु राशीला 9वा, मकर राशीला 8वा आहे, कुंभ राशीला 7वा आणि मीन राशीला 6वा गुरु आहे. परत तो वक्री होतो याच्या 24 जानेवारी 27 पर्यंत. तर मेष राशीला 4था, वृषभ राशीला 3रा, मिथुन राशीला 2रा, कर्क राशीला 1ला, सिंह राशीला 12वा गुरु आहे, कन्या राशीला 11वा, तुळ राशीला 10वा, वृश्चिक राशीला 9वा, धनु राशीला 8वा, मकर राशीला 7वा, कुंभ राशीला 6वा आणि मीन राशीला 5वा. तर ज्या राशींना 4था, 8वा आणि 12वा गुरु असेल त्या राशीच्या लोकांनी पीडा परिहारार्थ गुरुचरित्र वाचावे.
गुरु दत्तात्रयापासून उपासना करावी, उपवास धरावा, जप ध्यान धारणा करावी. ज्या राशींना लोखंड म्हणजे लोहपादाने जर गुरु असेल तर त्यांनी सुद्धा जप ध्यान उपासना करावी. पुष्कराज खड्याची अंगठी धारण करावी. हरभऱ्याची डाळ साखर दान करावी. या उपायाने गुरुच्या पिढेचा परिहार होईल. शनी संपूर्ण वर्ष मीन राशीत आहे. आता कुंभ मीन राशींना 7.5 आहे. कुंभ मीन मेष या राशींना 7.5 आहे. तर आणि वर्षभर मीन राशीमध्ये शनी आहे. मेष राशीला 12वा शनी आहे. वृषभ राशीला 11वा शनी, मिथुन राशीला 10वा, कर्क राशीला 9वा, सिंह राशीला 8वा, कन्या राशीला 7वा, तुळ राशीला 6वा, वृश्चिक राशीला 5वा, धनु राशीला 4था शनी आहे. धनु आणि मकर राशीला 3रा, कुंभ राशीला 2रा. याप्रमाणे हे आहे. तर शनी ह्या राशींना आहे कोणती? कुंभ मीन आणि मेष राशीला 7.5 आहे. मेष राशीला सध्या 12वा शनी आहे. मेष राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी, कारण 7.5 व 2 जून 27 पर्यंत 12वा आहे शनी. म्हणजे मेष राशीच्या लोकांनी जरा काळजी घ्या, जे जप ध्यान वगैरे करा. तर 2 जून 27 पर्यंत 12वा शनी आहे. नंतर पहिला शनी होईल. पिढा परिहारार्थ शनिवारी उपवास करा, शनी स्तोत्र वाचा किंवा शनीचं दर्शन घ्या. शनीचं नाही मिळालं तर मारुतीचं दर्शन घ्या. या रुईच्या पानाची माळ घाला, उपवास करा. तेल उडीद मीठ शनिवारी अर्पण करावी. नीलमण्याची अंगठी धारण करावी. ज्या राशींना 4था 8वा 12वा शनी असेल त्यांनी 7.5 असलेल्या राशीच्या लोकांनी ही उपासना जरूर करावी. त्यामुळे संकटे पीडा काही अंशी टाळता येतील. जप दान पूजा अवश्य करावी. यावेळी शनैश्वर जयंती, शनीची जयंती वैशाख शुद्ध अमावस्या म्हणजे 16 मे 26 रोजी आहे. त्यावर्षी दर्शन घ्या, म्हणजे त्यावेळेला दर्शन घ्या शनीचं. नाही जमलं तर निदान मारुतीचं दर्शन घ्या. आणि हा धोंड्याचा महिना आहे. 17 मे 26 पासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक मासात जावई पूजन करावं किंवा अपूदान त्याला ते आपण म्हणतो ते द्यावेत. म्हणजे आपल्याला हे वर्षभर संपूर्ण सुखाचे जाईल आणि सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे, आरोग्यदायी जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.